नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, संगीत संन्यस्त खड्ग या नाटकाविषयी तुम्ही ऐकलंच असेल. आता काही प्रयोग त्याचे झालेत, काही येत्या काळामध्ये होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बरेच वर्षापूर्वी हे लिहिलेलं आहे आणि त्यावर आधारित हे नाटक आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. प्रामुख्याने याची चर्चा गेल्या काही दिवस होत असतानाच 12 तारखेला पुण्यामध्ये जेव्हा त्याचा एक प्रयोग होता त्यावेळेला एक वादाचा मुद्दा उपस्थित झाला. या प्रयोगादरम्यान एका संस्थेचे काही लोक जे आहेत त्यांनी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे केले गेले. त्यानंतर या नाटकाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी सुद्धा पोस्ट लिहिली. या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर यांनी सुद्धा त्या संदर्भात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकूण हे नाटक जे आहे त्याविषयी हा आक्षेप नोंदवण्याचं काय कारण असावं किंवा त्या संदर्भात ज्या काही बातम्या दाखवल्या त्यातलं तथ्य किती आहे याविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकरजी आणि त्यांच्याशी आपण हा संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते आनंदजी, आपलं स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. बरंच ऐकू नये न्यूज डंकाबद्दल, प्रथमच येण्याची संधी मिळाली. धन्यवाद धन्यवाद. तर आता हा जो वाद आहे त्यापासूनच आपण सुरुवात करू की हा जो काही वाद निर्माण झाला, काही व्हिडिओज त्याचे समोर आले आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या की नाटक बंद पाडण्यात आलं वगैरे वगैरे. तर पहिलं मला सांगा, मी ह्या प्रयोगाबद्दलचं हा जो काही वाद आहे त्याविषयीची, तुम्ही तिथे उपस्थित होतात त्यामुळे ती माहिती तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकता. हो, एक थोडक्यामध्ये पहिल्यांदा नाटकाबद्दल एकाच वाक्यात सांगतो, मग आपण नाटकाबद्दल पुन्हा बोलू नंतर. की 19 सप्टेंबर 1931 ला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. हे नाटक त्याच सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच संस्थांनी याचे प्रयोग केलेले आहेत. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवरती सुद्धा हे पूर्ण नाटक जनतेसाठी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. तसंच आकाशवाणीवरती हे पूर्ण नाटक झालेलं आहे ऑडिओ स्वरूपात. तर तेही युट्यूबच्या आकाशवाणीच्या चॅनलवरती हे उपलब्ध आहे. त्यामुळे हे सतत कोण ना कोणतरी पाहत असतं हे नाटक. बरोबर. तर ते नाटक आम्ही आता परत आणलं रंगमंचावरती. तर ते आणताना मूळ जे नाटक आहे ते खूप मोठं आहे, 4 अंकी आहे. आणि सध्या परिस्थितीत कुठलीच नाटकं 4 अंकी नसतात. वेळेचा पण त्याच्यामध्ये मर्यादा असते, नाट्यगृह मिळण्याच्या वेळेची पण मर्यादा असते. त्यामुळे बहुतेक नाटकं ही 2.5 ते 3.25 तासामध्ये केली तर ती मध्यांतरासकट 3 तास चालतात. म्हणून हे नाटक नव्यानं आमचे जे दिग्दर्शक आहेत, माझा चांगला मित्र पण आहे ऋषिकेश जोशी, यांनी नव्यानं त्याची रंगावृत्ती केली. बरोबर. आणि ही रंगावृत्तीवर आधारलेलंच हे नाटक आहे. त्यामुळे मूळ नाटक जे आहे त्या नाटकातल्या बऱ्याच गोष्टी कमी कराव्या लागल्या. हे संगीत नाटक असलं तरी ह्याच्यातली जी महत्वाची आणि प्रसिद्ध अशी जी गाणी होती तेवढी 3 गाणी सोडली तर आम्ही बाकी गाणी घेतली नाही. जवळजवळ 6 का 7 गाणी या नाटकात आहे. पुन्हा त्या गाण्यांचं न घेण्याचं कारण म्हणजे नाटकाचं वेळेची मर्यादा. आणि गाणी सगळी पॉप्युलर आहेत. मर्मबंधाची ठेवही, शतजन्म शोधिताना, सुखतातची जगिया. तर त्यामुळे ती उत्तम गायिका आमची असल्या कारणाने त्याला वन्स मोर येणं स्वाभाविक आहे. आणि ते परवा पण पुण्याच्या प्रयोगात आलं. तर ते वन्स मोर सुद्धा घेताना आम्हाला विचार करावा लागतो की आपल्या वेळेत आपण बसतोय की नाही. तर त्यामुळे हे संक्षिप्त आणि रंगावृत्ती त्या नाटकाचा आशयाला अजिबात धक्का न लावता अशी ऋषिकेश जोशींनी केली. तो स्वतः उत्तम जाणकार आहे नाटकांचा आणि त्याला नाटकांच्या इतिहासाचा अभ्यास आहे. तो अभ्यासक आहे मूळ आणि उत्तम दिग्दर्शक आणि स्वतः उत्तम नट आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर जाताना काय जायला पाहिजे की ज्याने नाटकाला आशय आणि गाभा राहील आणि
तरी सुद्धा ते वेळेत बसेल आणि प्रेक्षकांच्या आवडीमध्ये तेवढ्या वेळेमध्ये, उपलब्ध वेळेमध्ये ते नाटक बसेल, अशा तऱ्हेने ही रंगावृत्ती केली. या नाटकाचा प्रयोग पहिला आमचा मुंबईमध्ये 8 जुलैला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झाला, शुभारंभाचा पहिला प्रयोग. आणि 8 जुलैचं औचित्य म्हणजे त्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी त्या बोटीतून उडी घेतली, तो दिवस, त्याचं औचित्य साधून आम्ही त्याचा शुभारंभाचा प्रयोग केला. त्याच्यानंतर आमचा दुसरा आणि पुण्यातल्या शुभारंभाचा प्रयोग हा परवा 12 तारखेला यशवंतराव नाट्यगृहात कोथरूडमध्ये झाला. संगीत नाटक आहे, सावरकरांचं आहे, तरीही बुकिंग याचं उत्तम होतं. जवळजवळ 450-500 तिकीट विक्री झाली होती आणि तेवढे सगळे मंडळी आली होती. अधिक आमचे काही मान्यवर ज्यांना आपण निमंत्रण दिलं होतं अशी काही मंडळी धरून असं हे सगळं नाटक उत्तमरित्या वेळेत सुरू झालं. आवडलं लोकांना. शांतपणे सगळं नाटक सुरू होतं आणि जवळजवळ 2 तास 40 मिनिटाचं हे नाटक 2 तास 38 मिनिटापर्यंत काही झालं नाही. मध्यंतर झाला, लोक बाहेर गेली, चहा प्यायले, परत आले नाटकाला आणि प्रयोग सुरू झाला. आणि आम्हाला कल्पनाही नाही की इथे पुढे काय होणार आहे. इतकं शांततेचं सगळं नाटक झालं. आणि शेवटचा क्षण जो आहे नाटकाचा, त्या 2 का 3 मिनिटं उरलेली असताना अचानक नाट्यगृहामध्येच काही मंडळी जी वरती बाल्कनीमध्ये होती किंवा बाहेरून आली, ती अचानक आरडाओरडा करत रंगमंचाच्या समोर प्रेक्षकांकडे तोंड करून आणि कलाकारांकडे पण मध्ये मध्ये तोंड करून असं हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घोषणा दिल्या आणि आश्चर्यकारक घोषणा अशी होती की आम्ही बुद्धांचा अपमान सहन करणार नाही, म्हणून त्या घोषणा होत्या. मुळात हे नाटक सावरकरांनी लिहिलं 1931च्या सुमारास. सावरकरांचं स्वतःच बुद्धांबद्दलचा आदर प्रचंड होता, त्यामुळे बुद्धांचा अनादर होईल असं त्या नाटकात काही मुळातच नाहीये. आणि सद्य परिस्थिती बघता किंवा गेल्या 90 वर्षामध्ये बदल झालेले समाजातले बघता आम्ही जी रंगावृत्ती ऋषिकेशनी बनवली त्याच्यामध्ये चुकून सुद्धा असे काही येतील शब्द आणि त्याचा अनादर होईल किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन येईल, त्याच्यावर काहीतरी कोण म्हणेल, टिप्पणी करेल, म्हणून आम्हीच त्याची काळजी घेऊन काही काही शब्द त्यात काढलेलेच की जे त्या काळामध्ये चालत होते, पण आता कदाचित समाजातल्या संवेदना बदलत चालल्या त्यामुळे चालणार नाही, म्हणून त्याची आम्ही आधीच काळजी घेतलेली होती. तर ही अचानक काही जण आले आणि हा आरडाओरडा केला, त्यांनी बंद करायचा प्रयत्न केला. पण त्या दिवशी माझे निर्माते श्री रवींद्र माधव साठे तेही प्रयोगाला होते आणि पुण्यातल्या आपल्या खासदार मेधाताई कुलकर्णी पण प्रयोगाला होते. तर त्यांनी तिथे त्या जो काय ती मंडळी आली होती 15-20 जण, त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही निषेध बाहेर करा, त्या स्वतः बाहेर येऊन चर्चा करतील. तरीही त्यांनी नाटक बंद पाडायचा प्रयत्न केला, पण पोलीस पण वेळेत हजर झाले, त्यांचं खूप सहकार्य मिळालं आम्हाला आणि त्यांनी त्या सगळ्यांना बाहेर नेलं नाट्यगृह. ते बाहेर गेल्यानंतर आम्ही जिथे थांबलो होतो तिथपासनं प्रेक्षकांनीच सांगितलं की तुम्ही सुरू करा नाटक. त्याप्रमाणे जिथे थांबलो होतं तिथपासनं पुढे हे नाटक पूर्ण केलं 2 मिनिटाचं. त्याच्यानंतर कलाकारांची ओळख स्टेजवरती सगळ्यांना बोलवून आमच्यात एका कलाकारांनी करून दिली. मग ऋषिकेश दिग्दर्शक आहेत या नाटकाचे, ते पण रंगमंचावर आले. मी आणि साठे साहेब आम्ही सगळेच रंगमंचावर आलो. आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधला. प्रेक्षकांचं प्रचंड कौतुक ऐकून घेतलं त्यांनी नाटकाचं केलेलं, कारण त्यांनी जरा आम्हाला सगळ्यांनाच जरा आनंद झाला की अरे वा, आपलं कौतुक होते, कोणाला आवडत नाही ते. तर ते सगळं ऐकून घेतलं आणि ते सुरू असताना तिथे पोलीस आले. त्यांनी मला सांगितलं की जरा तुम्ही वरनं अनाऊन्स करा प्रेक्षकांना की आता तुम्ही नाटक संपलं असलं तरी बाहेर जाऊ नका, एक 10 मिनिटं थांबा, आम्ही तुम्हाला येऊन सांगू कधी बाहेर पडायचं. तेव्हा कळलं की बाहेर एक खूप मोठा समुदाय या नाटकाच्या विरोधात, माझ्या विरोधात, ऋषिकेश जोशींच्या विरोधात
घोषणा देत. पोलिसांनी ती सगळं ते आटोक्यात आणलं परिस्थिती, आणि त्याच्यानंतर प्रेक्षक आनंदाने घरी निघून गेले. हे सगळं घडलेलं प्रसंग. आता हे जेव्हा झालं सुरुवातीला, त्याच्यानंतर मेधाताई कुलकर्णींनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन निषेध करा, मी येते तुमच्याशी चर्चा करायला, असं म्हणून त्या बाहेर पण पडल्या. आणि आम्ही कलाकारांची ओळख देत असतानाच आमच्या मित्र किंवा बाकीचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत तिकडनं आम्हाला फोन यायला लागले की अहो बाहेर काय चाललंय, तुम्हाला माहितीये काय, खरं आहे का, वगैरे वगैरे. तेव्हा लक्षात आलं की हे बहुतेक सगळी तयारी मीडिया सकट सगळे तिकडे हजर होते, आम्हालाच त्याची काही माहिती नव्हतं. आणि त्यामुळे आम्हाला ते नाटकामध्ये एकदम जरा अरे हे काय झालं असं एक आलं. पण तरी कोणीही विचलित न होता अगदी भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी संयमाने शांतपणे रंगमंचावर होते तसेच उभे राहिले. आणि ही सगळी गडबड रंगमंच नाट्यगृहातली संपल्यानंतर पुन्हा प्रयोग सुरू झाला आणि अशा तऱ्हेनं आम्ही पूर्ण प्रयोग केला. सॉरी, ज्या बातम्या चालल्या की हे नाटक बंद पाडलं, त्या अत्यंत चुकीच्या माहितीवर आधारित होत्या. आणि दुर्दैवाने ज्या चॅनल्सने त्या बातम्या चालवल्या ते जर तिकडे हजर होते तर त्यांनी आम्हालाही भेटायची गरज होती. आम्ही त्यांना सांगितलं असतं किंवा त्यांनी आत नाट्यगृहात ते स्वतः हजर असते तर त्यांनी नाटक पूर्ण झालेलं पण पाहिलं असतं. कारण आम्ही दोघे निर्माते, दिग्दर्शक, कौशल इनाम जे संगीतकार आहेत तेही स्वतः तिकडे हजर होते, सगळे कलाकार होते. संपूर्ण नाट्यगृह ऑलमोस्ट 500-550 माणसं म्हणजे खाली भरल्यासारखंच दिसत. ते सगळे प्रेक्षक पण होते. तर त्यामुळे त्यांनी तेवढी जरा चौकशी केली असती, माहिती घेतली असती तर बातमी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न अशी झाली असती, पण ती बंद पाडला अशी झाली. तर हे जेव्हा बातम्या आमचा प्रयोग झाल्यानंतर आम्ही सगळे आपापल्या घरी आलो तेव्हा प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती ह्या सगळ्या चॅनल्सच्या क्लिप्स आल्या. तेव्हा आम्ही शांतपणे त्या सगळ्यांनी पाहिल्या. तेव्हा वाटलं की नाही, ही बातमी हे जरा चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. चुकीची म्हणण्यापेक्षा ही माहिती खोटीच आहे. तर ती बातमी जाते तर ती आपण प्रेक्षकांकडे आपली बाजू मांडायला पाहिजे आणि काय घडलं तेही सांगायला पाहिजे, जसं मी आता तुमच्याकडे हे सगळं सांगतो. मग ठरलं की आपण हे सगळ्यांना कळवूया. आता कळवण्याची सध्या माध्यम समाज माध्यम असल्यामुळे आम्ही व्हॉट्सअपवरती प्रयत्न केला, जे आम्ही फेसबुकवरती आहोत, काही थोडेफार फॉलोअर्स ज्यांचे आहेत त्या सगळ्यांनी वापरल्या, पोस्ट लिहिल्या, जशी मी लिहिली, ऋषिकेशने लिहिली. आणि अशा तऱ्हेनं कालच्या दिवसामध्ये आम्हाला जिथे जिथे आमच्या परीने, आमच्या योग्यतेनुसार किंवा आमच्या क्षमतेनुसार जिथे पोचता आलं तिथे आम्ही ह्या पोस्ट टाकल्या. त्यामुळे बऱ्याच जणांचे आम्हाला महाराष्ट्र आणि जिथे मराठी माणसं भारताच्या बाहेर पण आहेत तिकडनंही फोन आले की अहो काही असं तुम्ही विचलित होऊ नका, हे नाटक करा तुम्ही, उत्तम नाटक आहे आणि पुढचे प्रयोग कधी आहेत आम्हाला सांगा, आम्हाला जरूर यायला आवडेल. तर हे सगळे जेव्हा फोन यायला लागले तेव्हा तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की अर्थात नाटक जे आहे तेच 1931 लिहिलेलं आहे, त्याचे यापूर्वी सुद्धा प्रयोग झाले, सगळीकडे ते उपलब्ध सुद्धा आहे, म्हणजे अगदी आकाशवाणीवर सुद्धा ऑडिओ स्वरूपामध्ये ते आहे. म्हणजे याच्यामध्ये काही लोकांना असं साधारणपणे वाटत असेल की हे पहिल्यांदाच असं काहीतरी होतंय, पहिल्यांदाच हा विषय मांडला जातोय आणि त्यातून मग काहीतरी वाद निर्माण होतोय किंवा त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. तसं नाहीच आहे, म्हणजे सगळं उपलब्ध आहे. तेच नाटक फक्त थोड्याशा बदल थोडेसे करून ते केलेलं आहे. तर तुम्हाला त्या वेळेप्रमाणे त्यांना जे आवश्यक वाटले ते बदल प्रत्येकाने केलेले बदल करून. हो. आता हे ज्या कोणी हा आक्षेप नोंदवला त्यांनी तुमच्याशी प्रत्यक्ष दिग्दर्शक असो किंवा निर्माते असो यांच्याशी संपर्क साधण्याचा कोणी प्रयत्न केला का? त्यांना काय नेमका आक्षेप आहे किंवा नाही? अजूनपर्यंत नाही केलं. बरोबर. पण म्हणजे हा थेट नुसतं आपलं जे काय म्हणणं आहे ते न मांडता थेट निषेध करायचा, नाटक बंद पाडायचा हाच फक्त प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. म्हणजे सगळ्या वाहिन्यांनी जे बातम्या चालवल्या त्यातला एकच शब्द मला आवडला, तो म्हणजे राडा करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. तेवढं झालं, पण त्याचा परिणाम नाटक बंद पडण्यात नाही झाला.
नाटक पूर्ण झालं, प्रेक्षकांनाही आवडलं आणि सगळे सुखरूप घरीही गेले. त्याचं कारण अर्थातच मेधा त्यांनी सगळी व्यवस्था लावली, पोलिसांचं आम्हाला पूर्ण सहकार्य मिळालं आणि त्यांनी योग्य वेळी त्यांना जे करायचं ते केलं. आता तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं सोशल मीडियामध्ये लिहिलेलं आहे आणि तुमची बाजू जी काय ती मांडली, त्यानंतर कुठे मीडियाकडून तुमच्याशी काय संपर्क झाला का, की बाबा काय तुम्हाला काय म्हणायचंय किंवा अशा संदर्भात? हो, 1-2 चॅनल्सचा मला फोन आला, तर त्यांच्याशी आज कदाचित दुपारपर्यंत बोलणं होईल. आता मुळातच नाटकामध्ये मी अर्थातच बऱ्याच वेळेला असंच होतं की एखादा नाटक, एखादा चित्रपट असतो, तो न पाहताच बऱ्याच वेळेला आंदोलनं होतात किंवा निषेध नोंदवला जातो. प्रत्यक्षात काय आहे कोणी जाणून न घेता आपण स्वतःच एक मत ठरवून मोकळे होतो, त्याचं एक पूर्वग्रह दूषित असं मत असतं आणि ते करतो आणि तसं होतं. तर तुम्हाला या संदर्भात काय सांगायचं, म्हणजे जो काही त्यांचं मत आहे त्यांचं किंवा त्यांच्यामध्ये जे काही वाटत असेल, एक चुकीचा समज असेल त्यांचा, तर तुमचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? दोन गोष्टी आहेत त्याच्यात. दोन गोष्टी आहेत म्हणजे, एक तर हे नाटक जवळजवळ 2.5 तास चाललं त्या दिवशी आणि हे शेवटच्या 2 मिनिटात झालेली गडबड आहे. त्यामुळे जवळजवळ 99% नाटक ह्या सगळ्या मंडळींनी शांतपणे पाहिलं, गाणी ऐकली, संवाद ऐकले आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये कदाचित काहीच ह्या नाटकामध्ये ते जे म्हणत होते ते सापडलं नाही. म्हणून मग शेवटच्या 2 मिनिटात ते आता नाटक संपणार कळल्यावरती त्यांनी आरडाओरडा केला आणि निघून गेले, असं मला मनापासून वाटतं. आता त्याच्यातनं ह्या नाटकाबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या नाटकामध्ये अत्यंत आदरयुक्त असं भगवान गौतम बुद्धांची व्यक्तिरेखा आलेली आहे. आता गौतम बुद्ध म्हटलं की आपल्या समोर येते ती अहिंसा, शांती, हेच त्या धर्माचं वैशिष्ट्य आहे आणि त्या धर्माचा प्रसार करताना स्वतः तथागत बुद्धांनी पण हेच सगळ्यांना शिकवण दिली की कुठल्याही वादाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा खडगांनी किंवा मारामारी, युद्ध हे त्याचं उत्तर नसतं. संवाद होऊ शकतो आणि मुळामध्ये ऐहिक सुख हे परमसुख नाही. त्यामुळे परमसुखाच्या ज्या बदललेल्या किंवा चुकीच्या व्याख्या झालेल्या आहेत की परमसुख म्हणजे सत्ता असणं हातामध्ये, परमसुख म्हणजे धन असणं, परमसुख म्हणजे राज्य असणं, हे परमसुख नसून ऐहिक आहे. त्या नाटकामध्ये एक महत्वाचा मुद्दा जे बुद्ध म्हणतात तो असाही आहे की ते अहिंसेचा अतिरेक मानत नाही. जर राज्यावर संकट आलं तर संतांचं रक्षण करणं हेही त्या राजाचं काम आहे, अशा तऱ्हेचं एक वाक्य त्याच्यामध्ये आहे. फक्त ते म्हटल्यानंतर ते असं म्हणतात की हे झालं गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य, पण संन्यासाश्रमात जर आला तर मात्र या 3 शपथा तुम्हाला घ्याव्या लागतील आणि त्या म्हणजे कामिनी, कृषी आणि कृपाण, या 3 गोष्टींचा त्याग. ह्याच्यावरती हे जेव्हा ते सांगत असतात तेव्हा ह्या नाटकातलं दुसरं जे पात्र आहे ते आहे विक्रमसिंहाचं. विक्रमसिंह हा त्या राज्याचा प्रमुख सेनापती असतो. ज्या राज्यामध्ये गौतम बुद्धांनी ज्या राज्याचा त्याग केलेला आहे त्या राज्याचा तो प्रमुख सेनापती आहे आणि त्यांची एक बैठक होते दोघांची आणि बुद्ध ह्या सगळ्या त्यांच्या शांतीच्या आणि हे जे धर्माचं आहे ह्या सगळ्या धर्माबद्दलची पूर्ण माहिती विक्रमसिंहाला देतात आणि विक्रमसिंह तो संन्यास घेतो आणि संन्यास घेऊन आता 2 तप झालेली आहे. म्हणजे तो नुसताच तोंड देखील संन्यास नाही घेत, तर तो पूर्णपणे संन्यास आश्रम स्वीकारतो आणि तिथे 2 तप झालेली आहेत. अशा क्षणाला त्याच्या राज्यावरती शत्रूचं आक्रमण होतं आणि भयानक प्रकारचं आक्रमण होतं
म्हणजे आपण आत्ता जे सगळीकडे युद्ध बघतो त्याच्यामध्ये जशी वाताहत होते लोकांची, सगळं स्थावर जंगम सगळ्याचीच वाताहत होते, तशी वाताहत या राज्याची सुरू होते. आणि अशा वेळेला त्या राज्यातल्या लोकांना वाटतं की ह्याच्यातनं आपल्याला जर कोण वाचवू शकेल तर तो आपला संन्यास धर्म स्वीकारलेला विक्रमसिंग, कारण तो अजूनही तितकाच ताकदवर आहे, तितकीच त्याची प्रसिद्धी आहे, त्याच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे त्यांनी ते परत यावं. मग त्यांनी यायचं की नाही ह्याच्यावर विक्रमसिंह आणि भगवान गौतम बुद्धांची एक चर्चा आहे. आणि इथपर्यंत बरंचस नाटक झालेलं आहे. आणि जो शेवटचा सीन आहे त्या सीन मध्ये जो शत्रू पक्ष आहे त्या शत्रू पक्षातला एक लढाईमध्ये घायाळ झालेला आहे, पण तो जिवंत आहे. तो त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये विक्रमसिंहावरती हल्ला करतो आणि विक्रमसिंग त्याला पाडतो खाली. तो घायाळ होऊन खाली पडलेला आहे. त्या क्षणाला भगवान बुद्ध अवतरतात तिकडे आणि ते विक्रमसिंहाला अहिंसेचं तत्व जास्त प्रखरपणे सांगायला लागतात की तू तुझा धर्म जो स्वीकारला होतास तो सोडलायस तू. असं ते एक छान सुंदर असं एक भगवान बुद्धांची वाक्य तिथे छान. तेवढ्यामध्ये हा घायाळ झालेला जो शत्रू पक्षाचा माणूस खाली पडलाय, चंड नाव त्याचा, तो त्याचं खड्ग उचलतो आणि तथागत बुद्धांवरतीच हल्ला करायला लागतो. पुढे काय होतं त्या अर्थात नाटकामध्येच बघायला मिळेल. बरोबर. ह्या नाटकाबद्दल बोलताना माझा प्रश्न जो आहे तो हा आहे की त्या क्षणाला विक्रमसिंहाने काय करायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. बरोबर. आणि तोच ह्या नाटकाचा मूळ गाभा आहे. आणि जे गौतम बुद्धांनी पण त्यांच्या आधीच्या वाक्यांमध्ये मानलं की अहिंसेचा अतिरेक चांगला नाही, पण हिंसा ही सत्ता किंवा अशासाठी नाहीये. पण शेवटी राज्याचं रक्षण पण करणं गरजेचं आहे आणि त्या राजाचं काम पण आहे. तर असं अशा तुम्ही एका काय म्हणतो एका विशिष्ट कैचीमध्ये सापडल्यावर धर्म काय सांगतो, गौतम बुद्ध काय सांगतात आणि कर्तव्य काय सांगतात, असा हा अत्यंत सुंदर छान शब्दांमध्ये कुठेही कोणाचा अनादर केल्याशिवाय इतकी उत्तम काय म्हणतो आपण डिबेट या नाटकामध्ये आहे दोघांमध्ये. आणि आमचं नशीब चांगलं की आम्हाला ऋषिकेश जोशी सारखा दिग्दर्शक मिळाला. त्यांनी 2 महिने तालीम घेऊन या सगळ्या कलाकारांकडनं अप्रतिम काम करून घेतलेलं आहे. ह्या नाटकावरती वेशभूषेवरती विशेष लक्ष घातलंय मयुरा रानडे. तिने वेशभूषा केली, त्याच्यातली कापडं वगैरे तिने स्वतः जाऊन सिलेक्ट केली, कारण त्यांचे विशिष्ट तऱ्हेचे कपडे आहेत भिक्षूंचे. गौतम बुद्धांचे चिवर वेगळ्या प्रकारचं आहे, या राज्यातल्या लोकांचे कपडे वेगळे आहेत. तर तसंच अगदी रंगभूषेचे पण विचार केलेला आहे की कोण कसं दिसत असेल त्यावेळेला. आणि त्या काळाचा एक लुक म्हणा किंवा त्या काळाचा एक आभास निर्माण करण्याचं काम उत्तम नेपथ्य संदेश बेंद्रेने केलेलं आहे. त्याच्यामुळे तो सगळा परिणामकारक असा तो प्रयोग आमचा झाला. तर ह्याच्यामध्ये मला जे कळलं नाही ते असं की ह्याच्यात कुठल्याही माणसाने ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. ते एक. आणि दुसरं असं की आम्ही सगळेच सावरकर प्रेमी तर आहोतच, पण बुद्धांची तत्वज्ञान माहिती असलेली माणसं, असं म्हणणार नाही की त्याच्याबद्दलचं प्रचंड ज्ञान आहे आम्हाला, पण ती तत्व माहिती आणि ती तत्व त्याच्यावर विश्वास आमचा आहे. म्हणूनच हा गोंधळ झालेला असताना सुद्धा प्रेक्षक आणि कलाकार अत्यंत संयमाने शांतपणे उभे होते. आम्ही कोणीच कुठलीही प्रतिक्रिया केलेली नाही तिथे, कुठल्याही तऱ्हेनं काही आम्ही
घोषणा पण दिल्या नाहीत, म्हणजे कलाकार किंवा निर्माता म्हणून मी सांगतो. प्रेक्षकांनी मात्र उत्स्फूर्तपणे त्यांच्या घोषणांना उत्तर म्हणून जय श्रीराम, सावरकरांचा विजय असो, अशा घोषणांनी दणाणून सोडलं नाट्यगृह. तर हे जे काय काल घडलं परवा प्रयोगाला 12 तारखेला, तो एक नवीनच अनुभव होता. आणि तो अनुभव इतका छान. या संदर्भामध्ये मग तुम्ही आता पुढचे जे काय प्रयोग आहेत त्यासाठी काय तुम्ही तशी तयारी केलेली आहे किंवा तशा पद्धतीने कोणी तुम्हाला संपर्क साधलेला आहे की आम्हाला हे बघू द्या किंवा आम्हाला या पद्धतीने त्याच्यामध्ये आमचं म्हणणं मांडायचंय वगैरे, अशा पद्धतीने काही झालेलं आहे की पुढच्या प्रयोगाच्या संदर्भात काही तुम्हाला काळजी नाहीये? अजून नाही, काळजी निश्चित आहे, कारण आम्हाला प्रयोग करायचे. या नाटकामध्ये सगळ्या कलाकारांनी 2-2.5 महिने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आमचा पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे करतोय त्याच्यात चूक काही नाहीये. बरोबर. हे सेन्सॉर मध्ये चर्चा होऊन मिळालेलं सेन्सॉर सर्टिफिकेट आहे या नाटकाला. त्याच सेन्सॉर सर्टिफिकेट मध्ये या नाटकांमध्ये काय काय उल्लेख आहेत ते गाळले गेले पाहिजेत असं त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे. त्याच्यातले अनेक उल्लेख आमच्या रंगावृत्तीमध्येच गाळले गेले होते. त्याही पेक्षा एखाद दुसरे जर त्यांना वाटले असतील तर तेही आम्ही पहिल्या प्रयोगापासूनच गाळले. कारण कुठल्याही तऱ्हेची नकारात्मक प्रसिद्धी या नाटकाला मिळते म्हणून प्रेक्षक आले असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्हाला या नाटकाच्या मेरिटवरतीच, सावरकरांच्या लिखाणावरतीच, सावरकरांच्या विचारांवरती विश्वास ठेवून येणारे प्रेक्षक यायला पाहिजे अशीच इच्छा आहे. आणि त्यांच्या विचारांच्या आधारे भगवान बुद्धांचं जे शिकवण आहे ती शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुन्हा ती काय आहे हे या नाटकाद्वारे दाखवायची आहे. कारण त्याचा पुरस्कार करणाऱ्यांनाच आता विसर पडत चाललेला आहे असं कालच्या परवाच्या प्रकारावरनं वाटलं. बरोबर, खरंय. आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे की त्या परिस्थितीमध्ये विक्रमसिंहांनी काय करणं अपेक्षित आहे, तर त्यांनी जे करणं अपेक्षित आहे हेच चूक आहे अशी बुद्धांची शिकवण आहे. त्यामुळे तिथे जे आंदोलक आले आणि त्यांनी जो आरडाओरडा केला आणि गदारोळ केला आणि तिथे वृत्तवाहिन्यांच्या भाषेत राडा केला, तर तो कितपत योग्य होता. आणि त्यांनी ते जर बुद्धांचे अनुयायी आहेत तर आपण हा विषय चर्चेत आणता आला असता, प्रयोग पाहिल्यानंतर भेटता आला असतं, बोलता आलं असतं. आणि त्यांना काही आक्षेप असते तर आम्ही निश्चित विचार केला असता, पण आक्षेपाला नाटकात काहीच सापडलं नाही. आणि म्हणून तो प्रयोग पण ते गेल्यानंतर शांतपणे पूर्ण पार पडला. या बातम्यांमुळे आम्हाला अनेक ठिकाणून, अगदी भारताच्या बाहेरून सुद्धा फोन आले, प्रयोगांची विचारणा झाली आणि पुढच्या प्रयोगांसाठी आम्हाला जरूर यायचंय, बघायचंय असं प्रेक्षकांचं हे आलेलं आहे, प्रतिक्रिया आहे. फेसबुक आणि इन्स्टावरती पण बऱ्याच प्रेक्षकांनी स्वतःच्या प्रतिक्रिया टाकल्या. बरोबर. ज्यावेळेला तुम्ही या प्रयोगाचं म्हणजे सगळी तालीम वगैरे झाली, पहिला प्रयोग करणार तुम्ही, तर त्या एकूणच नाटकाची सगळी मांडणी सुरू असताना कशा पद्धतीने करायचं, त्यावेळेला तुमच्या मनात काय अशी शंका होती का कोणी असा याबद्दल असं काही करू शकेल? कारण का हल्ली आजकाल काय कोणत्याही विषयावर काही धरून, विशेषतः सावरकरांबद्दल अत्यंत अभद्र भाषेमध्ये टीका करणारे लोक आपल्या इथे पाहायला मिळतात आणि त्याचं प्रामुख्याने राजकारण करणारे लोक जास्त आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला असं काय वाटलं का की याचं काही कोणी करू शकेल किंवा त्या दृष्टीने काय आपण तयारी केली पाहिजे? ज्या तऱ्हेनं ती रंगवृत्ती झाले, तालमी झाल्या, आणि प्रत्येक तालमीला मी हजरच होतो, त्यामुळे 2-2.5 महिने मी ते सगळं बघत होतो घडताना. ऋषिकेश जोशी कशा तऱ्हेनं त्याच्यातनं, कारण शेवटी शब्द जरी असले तरी कोण म्हणतं, कसा म्हणतो, कोणासमोर म्हणतो, ह्यानी बरेच अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात. तर ही सगळी प्रोसेस, सगळी प्रक्रिया ऋषिकेशची मी जवळून हजर राहून पाहिली. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की याला कोणतरी निषेध करेल या नाटकाचा किंवा त्यांना काहीतरी याच्यात चुकीचं सापडेल. आणि म्हणूनच मला वाटतं त्या दिवशी सुद्धा शेवटच्या 2 मिनिटात झालेली गडबड, बरोबर, हे नाटक 2.25 तासाचं आहे, सगळे शांतपणे त्यांनी पण पाहिलं.
त्यामुळे खरं सांगायचं तर मला कळलंच नाही की त्यांचं निश्चित कशासाठी आहे, आक्षेप कशावरती आहे. आणि आता पहिलीच माझी मुलाखत तुम्ही घेताय तुमच्या ह्या चॅनलच्या द्वारे सुद्धा मला सांगावंच वाटेल की तुम्ही या, नाटक पहा आणि नाटकानंतर तुम्हाला काही वाटलं त्याच्यामध्ये आक्षेपार्ह आमच्याशी बोला, संवाद करा, चर्चा करा आणि आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो, निर्णय घेऊ शकतो. पण या निमित्ताने लोकांना तर तुम्ही आवाहन करताच आहात, म्हणजे लोकांनी यावं ज्यांना कोणाला आक्षेप आहे असं वाटत असेल. पण मीडियाला सुद्धा तुम्ही काहीतरी सांगू इच्छित असाल, कारण का त्यांच्यावर प्रामुख्याने तुम्ही लिहिताना त्याचा उल्लेख केलेला आहे की त्यांनी ज्या पद्धतीने बातम्या ट्विस्ट केल्या म्हणा किंवा त्याला चुकीचा उल्लेख केला, मी ट्विस्ट केल्या म्हणणार माहिती त्यांच्याकडे असेल कदाचित, त्यांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण काय म्हणू, ब्रेकिंग न्यूजची जी आता सध्या घाई असते ती इतकी घाई झाली. आपण ते चॅनल्स वरती बऱ्याच वेळेला पाहिले कोणाकोणाचे मृत्यू सुद्धा अनाऊन्स झालेत आणि मग कळलं की नाही तो अत्यावश्यक परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये. एवढी ब्रेकिंग न्यूज कुठे चाललोय आपण? तर थोडी माहिती तरी घ्यायला पाहिजे होती. कारण काय आहे, त्या बातम्यांनी झालं काय की नाटक बंद पडलं असं सर्वत्र पसरलं. त्यामुळे होणार काय की जे प्रेक्षक ह्याला नाटक ज्यांना बघायचं आहे त्यांच्या मनात कुठेतरी शंका, अरे जाऊ का नको, इथे गोंधळ होईल का. बरोबर आहे. पण नाटक म्हणून आम्ही त्या पटापट पोस्ट टाकले की तसं काही बंद नाही पडलं, नाटक पूर्ण झालं, प्रेक्षकांचा साथ आम्हाला शेवटपर्यंत मिळाला, तेही सगळे सुखरूप घरी पोहोचले. मग त्या पोस्ट झाल्यानंतर जे फोन यायला लागले की पुढचा प्रयोग कधी आहे, आम्हाला यायचा आहे, तेव्हा वाटलं की नाही कुठेतरी आपण आपली बाजू मांडण्यात यशस्वी. पण चॅनल्सना निश्चितच इतकी पटकन घाई करायची गरज नव्हती. आता ह्याच्यावरती विषय निघाला म्हणून सांगतो की 2-3 चॅनल्सनी जी बातमी केली ती इतकी हास्यास्पद आहे की त्या बातम्यांमध्ये त्यांनी सांगितलं की हे सावरकरांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीत संन्यस्त खडग असं नाटक, असं त्यांनी मेन्शन. सावरकरांनी स्वतः लिहिलेलं नाटक आहे, ते स्वतःच्या जीवनावरती नाटक कशाला लिहितील? तो काय स्वतःच्या हयातीत स्वतःला घेतलेला पुरस्कार आहे का? बरोबर. म्हणजे ती असं ते चुकीची माहिती असू शकते, पण हे तर म्हणजे अगदीच हे झालं की म्हणजे अगदी स्वतःला काही माहिती नाही, आपण म्हणजे स्वतःच्या कल्पनेमध्ये जे येईल ते सांगायचं. हे माहिती नाही, हे अज्ञान आहे. तर एक अपेक्षा आहे की इतकं सगळ्यांकडे पोहोचणारं तुमचं माध्यम आहे, तर सगळ्यांपर्यंत योग्य माहिती जावी. थोडीशी स्वतःहून मेहनत करून माहिती घ्यायला पाहिजे. काय घडलं त्याचंही रिपोर्टिंग व्हायलाच पाहिजे. पण ते कसं घडलं, त्या नाटकात काय आहे हे सांगताना ते नाटक कशावर आहे याची कमीत कमी किमान माहिती असायला पाहिजे. तर ती पण ब्रेकिंग आणि नुसती ती काय म्हणतो आपण त्या अँकरच्या थ्रू नव्हती, खाली पट्टी पण झाली. सावरकरांच्या जीवन चरित्रावर आधारित संगीत संन्यस्त. इतकी चुकीची माहिती, इतकी अज्ञान, हे कशासाठी? आपल्याकडे इतकं छान मोठं माध्यम आहे, टीव्ही चॅनल हा अत्यंत उत्तम शस्त्र आहे आपल्या हातामध्ये. पण ते शस्त्र जसं या नाटकात आहे तसं की राज्याच्या संरक्षणासाठी वापरायचं असतं. अशा प्रकारे असा एक पक्षपातीपणा केल्यामुळे अर्थात आपली पण विश्वासार्हता पण जाते आणि त्या नाटकावर किंवा त्या माध्यमावर काय परिणाम होईल याचाही विचार केला पाहिजे सगळ्यांनीच. हो, ते आहेच. पण आता हे झालंय, आता त्याला काही इलाज नाही. आमच्यापेक्षा वाहिन्या, वृत्तवाहिन्या जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. आम्ही फक्त फार फार तर काय फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपण जसे बोलतोय तसेच पोहोचू शकतो. पण ठीक आहे, जिथे पोहोचू तेवढीच सुद्धा आम्हाला हरकत नाही. आम्हाला आमची बाजू मांडली आणि कोणीतरी ते ऐकण्याचा प्रयत्न केला, याच्याबद्दलच आम्हाला आनंद आहे. जसं आता तुम्ही केला, न्यूज डंकाचा पहिला फोन आला मला आणि आज आता आपण याच्यावर चर्चा होतीये, तर तुम्ही हा विषय घेतलात आणि तुम्हाला वाटलं की आमची बाजू ऐकावी, ही खूप मोठं आहे. त्या कालच्या पोस्टमुळे एवढं जरी आम्हाला साध्य झालं तरी सुद्धा आम्ही म्हणतो की थोडंसं तरी यश आमच्या पदवी पडलं. निश्चितपणे आमचा हा प्रयत्न असणार म्हणजे की असं जेव्हा जेव्हा होईल की जिथे काहीतरी चुकीचं घडतंय तर त्याला कुठेतरी आपण त्याचं जे काही वास्तव आहे, सत्य आहे त्याच्या मागचं, ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही इथे आलात न्यूज डंकामध्ये आणि ही सगळी पार्श्वभूमी जी आहे या सगळ्या वादामागची आणि त्यातलं काय नेमकं घडलेलं ते घटनाक्रम जो आहे तो सगळा सांगितलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि आमच्या न्यूज डंकाच्या वतीने आव्हान सुद्धा आहे, जे तुम्ही आव्हान केलं तसंच की हे नाटक सर्वप्रथम सगळ्यांनी जाऊन पाहिलं पाहिजे
जे जे प्रयोग आता आहेत ते प्रयोग जरूर जाऊन पहा, त्याच्यामधलं काय आहे ते समजून घ्या, आणि जर काही वाटत असेल तर तुमच्याशी दिग्दर्शक असतील, निर्माते असतील यांच्याशी चर्चा करा. तुमचा जो आक्षेप आहे तो विचारू शकता, तुमच्या मनामध्ये शंका असतील तर विचारू शकता. पण हाच एक मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे. खूप खूप आभारी आहोत. हो, धन्यवाद धन्यवाद महेशजी. आणि तुम्ही आणि तुमच्या सर्व टीमला माझ्यातर्फे निमंत्रण आहे, तुम्ही सगळे नाटक बघायला जरूर या. जरूर. आमचा पुढचा प्रयोग 20 तारखेला बोरिवलीला आहे, प्रबोधनकार ठाकरेमध्ये, सकाळी 11 वाजता. आणि 25 तारखेला दीनानाथ मध्ये आहे पार्ल्याला, संध्याकाळी 4 वाजता. जिथे जमेल तिथे आपण आपल्या टीम सोबत जरूर या. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.